नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि आपल्यासाठी दिलासादायक असल्यामुळे या बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची महत्त्वाची बातमी आहे तर आजची मोठी खुश खबर। राज्य कर्मचाऱ्यांना आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी। 2010 पूर्वी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना परीक्षेतून सूट या संदर्भातील बातमी असून स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना म्हणजे शिक्षकांना मिळणार योग्य न्याय। आताच्या घडीची गुड न्यूज। आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि चर्चेचा विषय पाहणार आहोत। 2010 पूर्वी भरती झालेल्या शिक्षकांना टीईटी म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट परीक्षेतून सूट मिळणार का? हा प्रश्न संपूर्ण शिक्षक वर्गात चर्चेचा कारण आहे। कारण सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वपूर्ण निकाल जाहीर केला आहे, ज्याचा थेट परिणाम देशभरातील लाखो शिक्षकांवर होणार आहे। आणि याचा अर्थ असा होतो की महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांसाठी यापुढे काय परिणाम होऊ शकतो आणि या संदर्भात आपण टीईटी एक्झामिनेशन उत्तीर्ण करणाऱ्यांना मिळणार का न्याय, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। म्हणून चला तर पाहूया दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण। सर्वप्रथम पार्श्वभूमीकडे पाहूया। 2010 साली राष्ट्रीय शिक्षक परिषदेने एनसीटीने एक अधिकृत सूचना काढली होती, ज्यामध्ये म्हटले होते की 1ली ते 8वी वर्गापर्यंत शिकवणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला टीचर एलिजिबिलिटी टेस्ट पास करणे आवश्यक आहे। याचाच अर्थ त्याआधी म्हणजे 2010 पूर्वी शिक्षक परीक्षेची ही अट नव्हती। त्यामुळे त्या काळी नियुक्त झालेले शिक्षकांकडे टीईटी परीक्षा पात्रता नाही। आता न्यायालयाच्या आदेशामुळे त्या शिक्षकांना ही परीक्षा पात्रता परीक्षा आवश्यक आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे। सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर 2025 मध्ये दिलेल्या आदेशात स्पष्टपणे सांगितले आहे की टीईटी परीक्षा पास करणे सर्व शिक्षकांसाठी अनिवार्य आहे, मग ते सध्या कार्यरत असो की नवीन नियुक्त असणारे असो। न्यायालयाने म्हटले आहे की शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी आणि सर्व विद्यार्थ्यांना समान दर्जाचे शिक्षण मिळावेत यासाठी ही परीक्षा आवश्यक आहे। मात्र काही शिक्षकांनी या मर्यादेत सूट देण्यात आली आहे। ज्यांच्या निवृत्तीला फक्त 5 वर्षाचा कालावधी शिल्लक आहे त्या शिक्षकांना टीईटी पास करण्याची गरज नाही, परंतु त्यांना पदोन्नती हवी असेल तर त्यांना टीईटी सुद्धा आवश्यक राहील असे सुद्धा म्हटले आहे। तसेच न्यायालयाने हेही स्पष्ट केले आहे की अजून 5 वर्षापेक्षा जास्त सेवा शिल्लक उरलेली आहे अशा सर्व शिक्षकांसाठी पुढील 2 वर्षात आता टीईटी परीक्षा पास करणे बंधनकारक राहील। जर त्यांनी ती परीक्षा उत्तीर्ण केली नाही तर ते सरळ सेवा चालू ठेवता येणार नाही त्यांची आणि निवृत्ती किंवा सेवामुक्ती हा पर्याय लागू होईल। मात्र या निर्णयात न्यायालयाने स्पष्ट म्हटले आहे आणि सांगितले नाही की 2010 पूर्वी शिक्षकांना पूर्णपणे सूट दिली जाईल का। या मुद्द्यावर अजूनही राज्य सरकार आणि विविध शिक्षक संघटनेकडून पुनर्विचार याचिका दाखल केल्या गेल्या आहेत। यामुळे हा विषय अद्याप खुला आहे। याशिवाय अल्पसंख्याक शाळांमध्ये मायनॉरिटी इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण स्वतंत्र विचारधारा करण्यासाठी हे प्रकरण खंडपीठाकडे पाठवले आहे। म्हणजेच या शाळांमधील शिक्षकांना पुढे काही प्रमाणात सूट मिळू शकते, पण अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही। महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांमध्ये या निर्णयानंतर शिक्षक संघटनेने सरकारकडे मागणी केली आहे की 2010 पूर्वी भरती झालेल्या शिक्षकांना न्याय विचार करून टीईटीतून सूट द्यावी, कारण त्यांची नियुक्ती ही परीक्षा अस्तित्वात नव्हती त्यावेळेस नियुक्ती झाली आहे। महाराष्ट्र सरकारने अजूनही याबाबत अधिकृत परिपत्रक जाहीर केले नाहीत। मात्र शिक्षक विभागाने असे सांगितले आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ती कारवाई केली जाईल। अनेक शिक्षकांनी त्यासाठी सरकारकडे विनंती केली आहे। 2010 पूर्वी
शिक्षकांचा अनुभव आणि सेवा आणि त्यांच्या नियमांचा विचार करून टीईटी पास करण्याची सूट द्यावी. हे शिक्षक आधीच पात्रतेच्या निकषानुसार कामावर गेले आहेत. त्यावेळी टीईटीची अट नव्हती आणि म्हणूनच सध्याच्या घडीला शिक्षकांनी या परिस्थितीत घाबरण्याचे कारण नाही. पुढील काही महिन्यात राज्य सरकार शिक्षण विभाग यावर स्पष्टपणे आदेश देण्याची शक्यता आहे. मात्र ज्यांच्याकडे अजून सेवाकाळ शिल्लक आहे त्यांनी टीईटी परीक्षा देण्याची तयारी सुरू ठेवावी, कारण न्यायालयाचा आदेश संपूर्ण भारतभर लागू होतो आणि जर न्यायालयाने सूट दिली तर ती तुमच्यासाठी दिलासा ठरेल. पण एक सध्या खबरदारी म्हणून परीक्षा देणे योग्य ठरेल. शेवटी एवढेच सांगू इच्छितो की शिक्षण क्षेत्रात बदल हे सतत घडत असतात आणि शिक्षकांनी या बदलासोबत स्वतःला सुसंगत ठेवणे हाच स्वतंत्र मोठे शस्त्र आहे. आणि म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाचा हेतू कोणावर अन्याय करणे नाही, तर देशभरातील शिक्षणाचा दर्जा अधिक चांगला करणे आहे. आणि त्यामुळे आपण सर्वांनी या निर्णयाकडे सकारात्मक दृष्टीने पॉझिटिव्ह विचाराने पाहायला हवे. 2010 पूर्वी शिक्षक नियुक्ती शिक्षकांना सूट मिळणार यावर अंतिम निर्णय काही महिन्यातच स्पष्ट होईल. तोपर्यंत अधिकृत परिपत्रकाची प्रतीक्षा करणे गरजेचे आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.